गोवामध्ये गजर जायचं आहे. पण काय गजर म्हटल्यानंतर वेगवेगळी गाणी येतात, जुनी नवी गाणी. थोडीशी ठिकाणी मी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करतोय. सध्या फेमस गाणे काय का गोवा बराच गाजता आहे. चंद्रा प्रयत्न करतोय, माका एवढा जमत नाही, कदाचित बहुत चुकत पण गोवा माझ्यापेक्षा चांगला म्हणते. इजला कशाना सगळ्या सजना जाग लुक लुक नाराली वनमा जीवाणी उमजल नाही आली नसर कशी स्वर वाजवून म्हटले काय गोवा कसे पेटी वाजवून नाही मला असं म्हणत राहतं. पण ह्याच्यापेक्षा खरं महत्व काय म्हणले तुम्हाला सांगतो की हे जे आम्ही आता भजन जो करतोय ना, हे भजन जर कोणी टिकवलं असेल तर पंचरत्नाने बघा, परशुराम बुवा पांचाळ, चंद्रकांत बुवा कदम, विलास बुवा पाटील, वामन बुवा खोपकर, काशीराम बुवा परब यांनी बघा ही परंपरा जपली, त्याच्यानंतर आमच्या हातामध्ये दिली आहे. तर त्यांनी जी अजरामर करून ठेवलेली गाणी ती बघा तुमच्या समोर मांडण्यात त्यांची आठवण म्हणून ऐका. तू सुख करदा तू दुःख हरदा, तू सुख करदा तू दुःख हरदा, बापा मोरया गजानना गजानना. रत्नागिरी देवगड संगोली करता भगवान राजा
पंचरत्नांची मंडळी आठवण आहे त्याप्रमाणे विषय आहे. तर ही पण मंडळी आता जे आम्ही नामस्मरण किंवा प्रबोधन जे काय करतोय ही पण आज मंडळी काळाची गरज आहे. मग बुवांनी सांगितलं की तो खरोखर मुद्दा आहे बघा. कारण बुवांनी सांगितलं की डबलबारी चालू होती आमच्या वैभववाडीला आणि त्या ठिकाणी जेव्हा डबलबारी चालू होती तेव्हा 7-8 ते 10-15 लोकच होती आणि जसं गजल संपत आला तशी 700-800 लोक जमली म्हणजे नाचण्यासाठी दांडिया. पण व भजनाचा तसं काही विषय नाही कारण भजन हे बघा श्रेष्ठ आहे बघा आपल्या कोकणामध्ये. तुम्ही मंडळी कुठलाही कार्यक्रम असू द्या सार्वजनिक पूजा असू द्या मंदिरामध्ये कार्यक्रम असू द्या सर्रास म्हणजे 95% डबलबारी भजनात कार्यक्रम असतो बघा. आपल्या इकडे तसं आपण ऑर्केस्ट्रा म्हणत किंवा इतर संगीताचे कार्यक्रम नाटक बिटक हे कार्यक्रम आपल्याकडे कमी असतात पण भजन हे महत्वाचं असतं बघा. भजन हे महत्वाचा मुद्दा आहे बघा आणि त्या भजनाला आवर्जून लोक मुळे येतातच. मग त्यासाठी आपण काहीतरी लोकांना मत दिलं पाहिजे. कारण मंडळी आपण तुम्हाला सांगतो तरुण पिढी जर आपण बघितली तुमच्या गावातला काय विषय बघा माहित नाही पण सर्वच गावामध्ये आपण जर मंडळी बघितलं तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे बघा. बरोबर ना. त्यांना पण कुठंतरी यापासून दूर केलं पाहिजे. तर मंडळी कसं असतं बघा आपण जे म्हणतो बघा की बाई आणि बाटली म्हणजे म्हण बाई आणि बाटली याच्या नादात जर एखादा पुरुष किंवा माणूस लागलो तर तो संपलो. पण काय बाटली ही माणसाच्या आयुष्यात अशी पुरली आहे बघा म्हणजे अगदी जन्मापासून अंतापर्यंत बाटली काय म्हणतो बघा. ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आईने चालू केली दुधाची बाटली. लहान होतो त्यावेळी आईने चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो त्यावेळी हातात आली पाण्याची बाटली. शाळेत जाऊ लागलो त्यावेळी हातात आली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण चालू केलं त्यावेळी हातात आली थंडाची बाटली. माध्यमिक शिक्षण चालू केलं त्यावेळी हातात आली थंडाची बाटली. उच्च माध्यमिक शिक्षण चालू केलं त्यावेळी हातात आली बियरची बाटली. ती बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली पण मंडळी तिने खिशाची तिजोरी आटली. मग चालू केली देशी बाटली. ती एवढी चांगली वाटली शेवटी ओव्हरलोड होऊन आतडीच फाटली. मग डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी लावली सरांची बाटली. शेवटी बाटलीचं पण काही चालेना प्राणज्योत मालवली. बॉडी घरी आणली आणि बॉडीवरती अत्तर आणि गुलाबाची बाटली. पण तिने पण मंडळी काही हौस फिटली नाही. मग शेवटी चितेवर असली रॉकेलची बाटली आणि जीवाची सारी हौस मंडळी तिथेच मिटली. जीवाची सारी हौस तिथेच मिटली. तर जोरदार टाळ्या वाजवा. दारू खूप वाईट असते बघा. दारू खूप वाईट आहे म्हणून दारूच्या नादी लागू नका. पण कसा अंत बघा होतो तर तशी बघला तर दारू म्हणजे तशी वाईट नाही. म्हणजे एक जण असं विचार म्हणजे गमत म्हणून तुम्हाला सांगते एक जण असं होतं विचार दारुडो होतो पण शेवटी कसा त्यांच्या डोक्याला फास्ट असतं ते माणूस किती मनोरंजन म्हणून सांगते आणि गजराला सुरुवात करते. तर तो माणूस होतो असोय तर त्याचा असं विषय म्हणजे चांगलं हीच कंडिशन सेम म्हणजे सगळ्या ओव्हरलोड होऊन सगळं आतली सगळ्या फाटलेलं आहे. म्हणजे शरीर तर पूर्ण निकामी झालेलं फक्त चांगले होते ते डोळे. पण त्याचं काय विचार बघा म्हणजे दारू असं सुद्धा काय विचार बघा त्याने काय ठरवलं की माझ्या पूर्ण शरीराचा आता बादच म्हणजे शाप बाद फक्त चांगले काय होते डोळे. मग त्याने काय ठरवलं की आपण नेत्रदान करायचं. एवढं पुण्यदान बघा म्हणजे काय विचार. पण दारुड्यांना वाईट म्हणतो तसे वाईट नसतात ते. तर त्यांनी नेत्रदान करायचं ठरवलं आणि डॉक्टरकडे गेलो फॉर्म बिम भरल्या. डॉक्टरांनी सांगल्या माझे डोळे काढून घ्यावा. डॉक्टरांनी त्याप्रमाणे आपलं त्याचा सगळ्या काय डोळे काढून घेतल्या नाही आणि बिचारा बाहेर गेलो. बाहेर गेलो परत त्याचे काय म्हणायचं कोणाच ठेवा पुन्हा धावत हॉस्पिटल आतमध्ये गेलो. डॉक्टर बाबू म्हणतो मगाशी बघा मी फॉर्म भरलो नेत्रदान केले डोळे दिले. तो म्हणतो डॉक्टर म्हणजे हो त्याने घेतले काढून तुझे डोळे. नाही तसं नाही म्हणतं विषय ते डोळे ज्या माणसाला लावशाल त्या माणसाला तुम्ही आठवणी सांगा की सकाळी घोडभर घेतल्याशिवाय डोळे काय उडवतो ना. खराब तरी चांगलं आहे डोळे म्हणजे तसं विषय होतो ना. मला बुवानी मग काय काय सांगितलं नाही शाळेचं पण काय नाही काय सांगलं नाही. पण काय बुवा शाळेतल्या मुलांचा म्हणजे त्यांना विचारतच बुवा. शाळेतल्या मुलांना थोडा तुमचा मी एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी मिलेलं कोड चालताना बघलास? हो मिलेलं कोड चालताना बघलास?
नाही बघला मिरवणूक करताना बघलाच ना मी बघले म्हणून सांगतो काय कोण मिळवतो मी त्याला होतो मी त्याला असे ते बारीक सारीक म्हणजे विषय आपली भाषा पण तशी आहे आपली भाषा जी आहे ना तशी ओळखला तशी ओळखते आता असं विषय झालो गोवा माझ्याकडे म्हणून गोवाची सगळी फॅमिली गेलेली आहे तर माझ्या घरी माझा मित्र एक गेलो कसं माहिती आहे होतो कारवार त्या साईडला करतो तर मी म्हटलं कसा विषय म्हटलं बायको सांगायची बायको माझी सुगरण आहो खरंच तुमचं सांगते बायको माझी एवढी सुगरण की आता ह्या नवरात्र ते दिवशीच कार्यक्रम झालो आमच्याकडे लेडीजसाठी आम्ही सगळे कार्यक्रम पुरुषांसाठी म्हणजे बायकांचा विचार काय आहे त्याच्यासाठी कार्यक्रम घेतला आम्ही काय ठरवलं माहिती पाठ कला स्पर्धा घेतली होती कसली स्पर्धा म्हणजे पाठ कला पदार्थ बनवायची आणि त्याच्यात माझ्या ना बायकोचा एक नंबर येतो नाका पण बरा वाटतं म्हणजे ठीक आहे म्हटलं चांगलं काहीतरी काम केलं पण त्या काय केलं झालं बक्षीस नंबराच्या वेळेस त्यांनी काय केलं आणि बायको पण बोलत नाकाच पहिले बोलावलं तर मी पण असं म्हटलं असं काय विषय म्हटलं नंबर म्हटलं विचार बायकोने एवढं मेहनत करून ते काय ते बनवलं त्याचा नंबर घेऊन तर त्याचा सत्कार करून सोडून माझे किती सत्कार करताय असं तर नाही म्हणालो तुम्ही स्टेजवर सत्कार करून